आणि सकाळी उठून ब्रश न करतासुद्धा त्यांची वरतीच लोक भेट घेतात आणि ते बसतात. कधीकधी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कुटुंबातलेच म्हणतात की भाऊ, हे कुठंतरी तुमच्या शारीरिक प्रकृतीला यामुळे काहीतरी बाधा होईल, म्हणून तुम्ही थोडंसं टाळा. त्यावेळेस आदरणीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांचं एक निरागस असं उत्तर असते आणि त्या उत्तरावर आम्ही भाडून गेलेलो आहोत आणि त्यावेळेस आम्हाला सुद्धा असं वाटते का या नेत्यासोबत आपण राहिलो पाहिजे. आदरणीय आमदार चंदूभाऊ यावलकर हे नेहमी म्हणतात की या मतदारसंघानं माझ्यावर भूतो ना भविष्य कोणावर नाही केला एवढा उपकार माझ्यावर केला, कारण सर्वात जास्त मतं मला मिळवून दिलेली आहे आणि त्याच गोष्टीचे तेच उपकार मला त्यांचे फेडून द्यायचे आहे आणि त्यांचे हे उपकार मला माझ्या कर्तृत्वातून आणि ही आमदारकी त्यांनी मला दिलेली आहे आणि त्यामुळं दिलेली गोष्ट वापसी करायला लागते. कोणाचं तरी देणं आहे तर आपल्याला त्याचं जे कोणाचं तरी लेणं असते तर कोणाचं तरी आपल्याला देणंही असते. या मतदारसंघाने मतदान स्वरूपात माझ्यावर जो आशीर्वाद दिला त्याचाच बदल्यात मला या मतदारसंघासोबत या मतदारसंघाच्या नागरिकांसोबत नम्रतेने आणि 100% वेळ माझा हा नागरिकांचा आहे या भूमिकेनं ते चालत असतात. का याच्या आधी एकही असा आमदार खासदार होऊन गेलेला नाही का एखाद्या सर्वसामान्य माणसाचं जर काम असलं ती या लेवलवर होत नसेल आणि त्याला जर थेट मुंबई गाठायची असेल त्यावेळेस आदरणीय आमदार चंदूभाऊ यावलकर स्वतःच्या खर्चानं त्या व्यक्तीची तिकीट करून देतात. त्याची राहण्याची व्यवस्था मुंबईच्या MLA हॉस्टेलमध्ये करतात.